राज्यात एका बाजूला भाजप सेनेकडून काँग्रेस राष्ट्रवादीला घेरण्याचा प्रयत्न होत असताना साताऱ्यात मात्र 2014च्या निवडणुकींचा पॅटर्न रिपीट होण्याची शक्यता आहे. विद्यमान खासदार उदयनराजे यांच्या विरोधात सक्षम उमेदवार देण्याची भाजप व सेनेच्या कार्यकर्त्यांची इच्छा असताना पदाधिकाऱ्याकडून मात्र नोरा लढतीच्या दृष्टीने प्रयत्न होताना दिसून येत आहेत. विशेषतः मागील 5 वर्षात संघटन बांधणीच्या बाबतीत भाजप आघाडीवर असताना साताऱ्याच्या जागेवर सेनेने दावा सांगितला आहे. शिवसेना नेते एवढेच नव्हे तर उमेदवारीसाठी सक्षम नव्हे तर निष्ठावंत निकष परस्पर ठरवण्यात आला आहे. त्यामुळे पक्षप्रमुख साताऱ्याच्या बाबतीत काय निर्णय घेणार याकडे युतीच्या कार्यकर्त्यांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. शिवसेना नेते नितीन बानगुडे पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. मात्र महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरावे लागणार असल्याचे कारण देत त्यांनी साताऱ्यातून लढण्यास नकार दिला आहे. तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघाच्या समन्वयपदी सेनेकडून बानगुडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र बानगुडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी सातारा व सांगली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अपयश आले आहे. परंतु तरी देखील त्यांची समन्वयपदी नियुक्ती करून पक्षप्रमुखांनी विश्वास दाखवला आहे. विश्वास सार्थ करण्यासाठी बानगुडे पाटील यानेच आता साताऱ्याच्या रणांगणात उतरायला हवे अशी देखील मागणी होत आहे.